माणसाला कधी काय होईल याची गॅरंटी नाही ना. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले काय मग, कसा काय बरा आहे ना? नाही म्हणजे मध्ये 2 दिवस व्हिडिओ बनला नाही ना, म्हणून आपला विचारला सगळी बरी आहे ना. हां, आता निघालाय कामावर. आज हाय मंगळवार, आज जायचं आहे सचिनदाकडं. आता जाता अंकुशकडं चालत. मध्ये 2 दिवस व्हिडिओ बनला नाही म्हणजे शनिवारी बनला असेल, रविवारी एक अपलोड केला तर जुना होता. रविवारी आणि सोमवार कालचा 2 दिवस व्हिडिओ बनला नाही, कारण जरा घटना अशी घडली का आमचे सासरे काय अचानक थोडंफार काहीतरी आजाराचा निमित्त म्हणून झाला आणि वारले. त्यामुळं काही कुठं रविवारी तिकडे गेलो मी हॉस्पिटलला वगैरे. रविवारी झालं ते सर्व. आणि काल कामावर नाही गेलो कारण रविवारी खूप उशीर आलेला सर्व ते अंत्यविधी वगैरे करून. 1च्या दरम्यान आलं, मग झोपून परत काय झोप पूर्ण झाली नाही, सकाळी गेलो नाही. असा सर्व झाला. चला आता निघालो कामावर. चौकीवर येऊन पोचलाय, म्हणजे अंकुजाच्या आणि माझ्या वाडीच्या मध्यभागी. माणसाला कधी काय होईल याची गॅरंटी नाही ना. म्हणजे परवा आम्ही त्यांना गिल्ला भेटायला म्हणजे हॉस्पिटलला तिथल्या जवळच्या डॉक्टरकडे दाखवलेला, तेव्हा अगदी व्यवस्थित होतं, म्हणजे चालत बिलत. पाय सुजले होते म्हणून निमित्त झाला, बाकी काय त्यांना माहीत नव्हता. नंतर मग ॲडमिट केली डेरवनच्या वालावलकर हॉस्पिटलला. ते 2 दिवसात काय का झालं काय कळलंच नाही. आणि ह्याच्यावर मला एक अनुभव आला का आपल्याला आपलं सुख दुःख सगळा एकाच ठिकाणी सगळा भोगायला मिळतं. म्हणजे ह्याच पृथ्वीवरच परत त्याच जागेंवर. म्हणजे 2024मध्ये आमचा मुलग्याचा जन्म झाला ना, त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच गेटमधून आम्ही अगदी आनंदात असा खुश होऊन जग जिंकल्यासारखा घरी आलो होतो त्याला घेऊन येताना. आणि आता परवा 12 तारखेला त्याच हॉस्पिटलच्या त्याच गेटमधनं आम्ही सगळे रडत बाहेर आलो. बायकोचे पप्पा वारले, सासरे त्या दिवशी त्याच हॉस्पिटलला होते, तिथं ॲडमिट. वालावलकर हॉस्पिटल इथे आहे सावड्यात, डेरवन गाव, हायवेच्या बाजूला तिकडे आतमध्ये आहे. असा सगळं आहे. चला अंकुशिताच्या वाडीत पोचलेला आहे. आणि आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला अशी पेंड सुकत घालायचं सगळं दृश्य दिसेल. पेंड किंवा दुपारच्या टायमाला भात पण घालतात सुकत, बांधायच्या आत, पेंडी बांधायच्या आधीचा. जास्त करून पेंडच असतात सुकण्यासाठी. रस्त्यावर कसं डांबर खालनं पण गरम होते, वरनं पण ऊन पडत असतं, तेव्हा मस्त सुकतात. आता हे सकाळची खार पडली तर सगळं ओलत दिसत आहेत. तर थोडा ऊन येईल, आलाय काय ऊन? हां, येतोय हळूहळूवर. चला आज टाईम आहे आपल्याकडे, अंकुशाच्या घरात जाऊया. चला निघालेला आहे. आज अंकुशाचा संगात आहे. आज बरा वाटते जरा. 2-3 दिवस नव्हता आजारात, ती सर्दी बिर्दी डोक्यात जाम झाला होता कब्बी. आता त्याला पण जरा बरा वाटते आणि मला पण. अरे इकडची नाचणी बिचणी सगळं येचून झाला. आमच्या लहानपणीची सगळी मैदानं मोकळी झाली.
लहानपणी असा काय फिक्स मैदान नव्हता, सगळीकडे कुठं ज्याच्या घराजवळ जिथं तोंड मोठं असतील तिथं खेळायचो आम्ही. पहिलं इकडे जास्त खेळायचो. नंतर मोठं झाल्यावर मग ती मैदानं लहान वाटायला लागली, मग एकच कुठचा तरी फिक्स व्हायला लागला. चला, दिवाळी किती आज 8 दिवसानं आहे. आज सोमवारी कधी दिवाळी 22ला ना. बघूया हा 1 मिनटं. चला, प्रवास सुरू झालेला आहे. 2-3 दिवसांनंतर सचिनदांची भेट झाली आज. चला, नाझील भाऊच्या घराजवळ गाडी थांबली. स्टॉप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला चला. गुड मॉर्निंग. और तबीयत कैसी है? चला मंडळींनो, दादांची गाडी आली. चला, आज चुंगातळीला उतरलो आम्ही खायाची पानं घ्यायला. पाऊस गेला आता, दिवाळीसारखं सगळं वातावरण झालं आहे. दुकानं सजायला लागलेत, फटाके बिटाके लागलेत सगळं. आणि अंकुशनी सचिनला गेले CNG भरायला. नाझीलला फोन केला तर म्हणतो मी फाट्यावर येतो, तू चल तिथं. म्हटलं ठीक आहे. नाझील भाऊ चला, काळोख झाला. नाझील भाऊ चला. ही कुठची वस्तीची असती, इथं येऊन थांबते का कुठं जाते आत काय कळत नाही. गाडी ना आली ना, ते आता आली ती. नाही ते नाही, ते तिथून आली, ते गोवा घरना.
पण वस्तीला येते इथं रिवर्स कशाला काय मारताय? पालशीत मारून हे तिकडे हा, जाते. हा 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 पालशीत मारून तिकडे जाते ना. ओके. मग येते ते. पनवेल काय डेपो? हे पण इथंच थांबल ना आता. पिंपर वस्तीची एसटी आली, जागेवर उभी राहिली. चला आपण जाऊ घरात. जय हनुमान. तुम्ही आले काय? आता नाजिलबाईची हवेली येणार. आलं भेटायला मग. दुकानात आहे ना. कोण? हा काका दुकानात. मी आता घरी जातो, डब्बा ठेवतो, फ्रेश होतो, नेतो तिकडं. कोण आहे? हा हे सर देशमुख.